नमस्कार. पायल किनाके, अखिल भारतीय विद्यार्थी परिषद विदर्भ प्रांत मंत्री. याच्या आधी पण आपला एक छात्रनेता संमेलन झालं होतं आणि आपली एक पत्रकार परिषद झाली होती. त्या पत्रकार परिषदेमध्ये सुद्धा सांगण्यात आलं होतं की 13 तारखेला विद्यापीठावर धडक मोर्चा राहणार आहे. तर त्याचंच प्रतिबिंब आपण इथे बघू शकत आहोत. ही 13 तारीख आणि यामध्ये प्रत्यक्ष विद्यार्थी परिषदेचा मोर्चा चाललेला आहे. म्हणजे विद्यार्थी परिषद ही केवळ बोलत नाही तर ती कृतीतून दाखवते, हे सिद्ध होत आहे. आपले तेच विषय आहे प्रवेश परीक्षा, परिणाम, पदभरती, पाठ्यक्रम, एनईपी इम्प्लिमेंटेशन असो किंवा छात्र संघ निवडणुका असो, या सर्व समस्यांना घेऊन या विद्यापीठाला आरसा दाखवायचा आहे आणि या विद्यापीठाला विद्यार्थ्यांच्या समस्यांचं समाधान करायला भाग पाडायचं आहे. म्हणून हा मोर्चा आज 13 तारखेला धडक मोर्चा म्हणून विद्यापीठावर काढणार आहोत. आपण यापूर्वी विद्यापीठाला सूचना केल्यावर काय तुम्हाला प्रत्युत्तर देण्यात आलेलं आहे? यापूर्वी बरेच निवेदनं त्यांना देण्यात आली होती, परंतु होकार यायचा, आश्वासने यायची, शब्द पडायचा, परंतु विद्यार्थी आणि विद्यार्थ्यांना झुलवण्याचं काम या विद्यापीठ प्रशासनानं केलेलं आहे. कुठे ना कुठे हो म्हणायचे, आम्हाला शब्दांच्या गुंतामध्ये अडकवून ठेवायचे, परंतु कधीही या विद्यापीठाने विद्यार्थ्यांच्या समस्यांचं समाधान केलं नाही. म्हणून ही आज वेळ आलेली आहे. हा विद्यापीठ मोर्चा, हा धडक मोर्चा या विद्यापीठ प्रशासनाला जागा करण्यासाठी आम्ही घेऊन चाललोय. खरं तर संघप्रणित आपली संघटना आहे आणि भाजपचं सरकार राज्यामध्ये आहे, तरी सुद्धा तुम्हाला मोर्चा करण्याची वेळ आली. भाजपाचं सरकार असो किंवा इतर कुठलंही सरकार असो, सिनेट आपली असो किंवा काही आपलं असो, आम्ही विद्यार्थी परिषद आहे आणि विद्यार्थी परिषद जी असते, जिथे जिथे विद्यार्थ्यांवर अन्याय होत आहे तिथे तिथे विद्यार्थी परिषद असते. सरकार कुठलीही असो, नेतृत्व हे छात्रांचं राहिलं पाहिजे, सत्ता ही छात्रांची राहिली पाहिजे. सरकारचं दुर्लक्ष आहे म्हणायचं विद्यापीठ प्रशासनाकडे. सरकारचं दुर्लक्ष आहे की नाही आहे हे आम्ही विद्यापीठ प्रशासनाकडे सरकारचं मत मांडण्यासाठी नाही आलोय. आम्ही आमचं विद्यार्थ्यांचं मत मांडण्यासाठी आलोय, विद्यार्थ्यांचं प्रतिनिधित्व करण्यासाठी आलोय. त्यामुळे सरकार काय म्हणते आम्हाला हे करत नाही. सरकारने जर चुकीचा निर्णय घेतला तर सरकारच्या विरोधात पण जाणारी ही विद्यार्थी परिषद आहे. किती विद्यार्थी समावेश झालेले आहे आणि किती मोर्चा आक्रमक राहणार? जवळपास या पूर्ण धडक मोर्चामध्ये 4000च्या 5000च्या प्लस विद्यार्थी समाविष्ट झालेले आहे. आणि हा आक्रमकता नाही, हा मोर्चा आहे या विद्यापीठाला जागरूक करण्यासाठी. जर विद्यार्थी जे म्हणत आहे ते मान्य नसेल करत तर मग विद्यार्थी परिषद कधी आक्रमक होत नाही, परंतु त्यांची जी शैली आहे त्याच शैलीमध्ये या विद्यापीठाला आरसा दाखवणार आहे. थँक्यू.